छत्रपती शिवाजी महाराजांसाठी मावळे मरायला सुद्धा तयार व्हायचे। एक मावळा होता शिवा काशीद नावाचा, नावी समाजाचा होता, दिसायचा सेम टू सेम छत्रपती शिवाजी महाराज सारखा, मुछा तसा ठेवायचा, दाढीला कटा तसा ठेवायचा, जायच होता सिद्धी जोर समोर, पण छत्रपती बनून। छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा काशीदला बनवून घेतलं आणि छत्रपती शिवाजी महाराजांना शिवा काशीदला मिठी मारली। छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोळ्यातल्या पाण्याच्या धारा त्या शिवा काशीदच्या पाठीवर पडल्या। शिवा काशीदला छत्रपती शिवाजी महाराजांना जिरेटोप घातला, पोशाख घातला आणि शिवा काशीदसाठी पालखी सजवण्यात आली। शिवा काशीद त्या पालखीमध्ये बसला आणि सिद्धी जोहरच्या समोर गेला आणि पालखीतून बाहेर आला। तिथं अफजल खानाचा पोरगा फाजल खान होता आणि त्या फाजल खानाची नजर त्या शिवा काशीदकडे गेली आणि फाजल खाना जोर, हे छत्रपती शिवाजी महाराज नाहीये। सिद्धी जोहरचा राग अनावर झाला आणि सिद्धी जोहरनं तलवार काढली, त्या शिवा काशीद काढली, त्या शिवा काशीदच्या पोटामध्ये घातली आणि शिवा काशीदनं स्वराज्यासाठी आपला प्राण सोडला। वारासारखी बातमी छत्रपती शिवाजी महाराजांच्या कानावर आली आणि छत्रपती शिवाजी महाराज घोड्यावर बसले शिवा काशीदच्या घरी। शिवा काशीदच्या आईनं छत्रपती शिवाजी महाराजाला बसायला टाकलं। आई, तुझा मुलगा या जगात राहिला नाही। मग मात्र शिवा काशीदच्या आईचंही अंतःकरण भरून आलं आणि शिवा काशीदची आई रडायला लागली। छत्रपती शिवाजी महाराज म्हणाले, आई शोक आवर, आई शोक आवर। शिवा काशीदची आई म्हणाली, राजा माझा मुलगा गेला, या गोष्टीचं मला अजिबात दुःख नाही, मला अजून एक मुलगा का नाही, तोही मी तुमच्या सोबत या स्वराज्यासाठी दिला असता। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शिवराय।